मिनिटात बनून तयार होणारा कापसासारखा मऊ लुसलुशीत कोकोनट डोसा तुम्ही कधी मिनिटामध्ये ट्राय केला आहे का? नसेल केलं तर चला तर मग त्यासाठी एक वाटी तांदूळ आपण 4 ते 5 तास भिजवून घ्यायचे आहे. 4 ते 5 तासानंतर हे पाणी आपण ओतून दिलेलं आहे. स्वच्छ पुन्हा 1 ते 2 पाण्याने हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे. आता 1 वाटी तांदळासाठी अर्धी वाटी ओला नारळ यामध्ये टाकून घेणार आहोत आपण. आता जो तांदूळ आपण भिजवून घेतलेला आहे ना, तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. त्यामध्येच नारळसुद्धा ओला नारळ बारीक कट करून टाकून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी टाकून याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता हे सर्व बॅटर एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. थोडं थोडं करून सर्व बॅटर या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता आपण हा कोकोनट डोसा तयार करणार आहोत. त्यासाठी हे बॅटर जरासं घट्ट आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाणीसुद्धा आपण टाकून घेतलेलं आहे. आपण ही कन्सिस्टन्सी बघू शकता. आता चटणीसाठी येते ओला नारळ, शेंगदाणे. आता 2 ते 3 चमचे शेंगदाणे, 7 ते 8 आपण हिरव्या मिरच्या इथे घेतलेल्या आहे. 10 ते 12 फ्रेश आपण कढीपत्त्याची पाने आणि अर्धी वाटी ओला नारळ घेतलेला आहे बारीक कट करून. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आपण येथे घेतलेल्या आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. 1 चमचा साखर आणि 1 चमचा दही टाकून घ्यायचं आहे. दह्याऐवजी आपण अर्ध लिंबू जरी यामध्ये पिळून टाकलं तरी सुद्धा चालू शकेल. हे बघा थोडंसं पाणी टाकून आपली ही खोबऱ्याची चटणी बनवून तयार झालेली आहे. आता हिला तडका देण्यासाठी एका तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने आणि 1 लाल मिरची टाकून आपण छान असं गॅसवरती तडतडून दिले आहे आणि हे चटणीवर टाकून छान अशी याला फोडणी देऊन घ्यायची आहे. आता आपली नारळाची चटणी तयार आहे. आता डोशाचं बॅटरसुद्धा तयार आहे. तवा छान असा गरम करून घ्यायचा आहे. त्यावरती कांदा असा फिरवून घ्यायचा आहे. याला फारही तेलाची गरज पडणार नाही आपल्याला. आता असं जे बॅटर आपण तयार करून ठेवलेलं आहे कोकोनट डोशासाठीचं, ते अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे. आपण बघू शकतात किती छान अशी ह्याला जाळी पडलेली आहे. पांढरा शुभ्र कापसासारखा आपला डोसा मिनिटात बनवून तयार झालेला आहे. असा छान असा ह्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि मंद आचेवर ह्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे बघा आलटून पलटून घ्यायचं आहे. मिनिटामध्ये आपला जाळीदार कोकोनट डोसा तयार झालेला आहे. हे बघा चटणीसोबत हा अत्यंत टेस्टी असा लागतो खाण्यासाठी. एक एक करून सर्व डोसे याच पद्धतीने आपण तयार करून घेतलेले आहे. आपला डोसा खाण्यासाठी तयार आहे. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.